राज्यातल्या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे। यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। जातीय समीकरणांनी जोर धरल्यामुळे इथली निवडणूक चुरशीची बनली। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय महायुतीने जातीय समीकरणांवर कसा भर दिलाय याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता। अशातच प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडेंना मराठा मतांची जाणीव करून दिली। मराठा जर यांच्या वर्गातला असता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मराठ्यांच्या मताने निवडून दिलं नसतं। त्यांच्या मुलीला त्यांना खासदार केलंच नसतं, त्यांच्या पुतण्याला आमदार केलंच नसतं आणि त्यांच्या दुसऱ्या मुलीला सुद्धा आमदार केलं नसतं। एवढं मदत करू तुम्ही जर आम्हाला विरोधातच समजत असला तर मराठीत कसे निवडते मला एवढं समजून तुम्ही आमच्याच मागे लागणार। तुम्ही हायतरी किती 6 लाख करून 6.5 लाख तर एकटे दिले, त्याच्यात 3 लाख 3.5 लाख मुसलमान खाली काय राहिलं। जरांगे यांच्या या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांच्या प्रचाराची टीम कामाला लागली। छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेवटच्या दिवशी प्रचाराला बोलावलं गेलं। धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन 2 बड्या मराठा नेत्यांची जंगी सभा घेतली। उदयनराजे यांनी यावेळी बोलताना बीडच्या मतदारांना गमतीमध्ये एक प्रकारे दमच दिला। आज तिला नाही मतदान करायचं, कोणाला करायचं एक सांगतो, तुम्ही जर केलं नाही ना, एक सांगतो नीट ऐका, मी राजीनामा देईन, मग तिला तिथनं निवडून। पण तसं होत नाही, नीट ऐका। हा नाही तर इथं मी येताना बघत होतो, हे सगळं आहे ना कंपाऊंडला अगोदर कुलूप लावलं। तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर, नाही तर इथं बोलून बसा। उदयनराजे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जमत नाही हे सारा महाराष्ट्र जाणून आहे। मात्र तरीही पंकजा मुंडेंसाठी अजित पवार आणि उदयनराजे बीडला आले। अजित पवारांनी आपल्या भाषणात पंकजांना केंद्रीय मंत्री करण्यासाठी मोदींकडे शिफारस करू असं म्हणत बीडच्या मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला। पंकजा ताईचं काम करा, जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेल, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका। आणि आता आपली मोदी साहेबांची नामी भाईंची फार चांगली जवळीक झाली, त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजा ताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करेल। त्याच्यामुळे आपलं आता तिथे चालतंय, त्याच्यामुळे आपण चालवायचं। पंकजांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे यांनी ही सभा घेतल्या। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे या मराठा उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे। बीडमध्ये 6 लाख मराठा आणि 3 लाख मुस्लिम मतदार आहेत। यावेळी बीडमध्ये 41 उमेदवार रिंगणात उतरले असून त्यातले 18 मुस्लिम आणि 5 उमेदवार मराठा आहेत। बजरंग सोनवणे यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवून स्वतःला ओबीसी ठरवलंय। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी ही लढत मराठा विरुद्ध ओबीसी नाही तर ओबीसी विरुद्ध ओबीसी आहे असं म्हणून नवं वळण देण्याचा प्रयत्न केलाय। गोविंद शेळकेसह किरण कोर, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।